सामनावीर तो पुरस्कार देखील अगदी देऊन झालेला आहे. जाऊया कॉम बॉक्स मध्ये देतो तुकाराम वगैरे पुन्हा एकदा सज्ज असतील. दॅट्स इट फ्रॉम द कॉम्पिटिशन. धन्यवाद बॉक्स. धन्यवाद प्रशांतजी आदवडे यांचा आवाज आपण ऐकत होता. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन्स आयोजित कुणबी चषक 2024. आज दिवसभरामध्ये जर पाहिलं तर 5 गट आहेत आणि या 5 गटामध्ये जे संघ मैदानावरती खेळतात. सुरुवात झाली होती सनी क्रिकेट क्लब फेवी कॉटन आणि श्री करमाईदेवी क्रिकेट क्लब उमरशेत या संघादरम्यान पहिला सामना आपण पाहिला होता आणि तिथून 12 सामने आतापर्यंत झालेत. कुठल्या कुठल्या गावचे संघ खेळतात त्यांच्यावरती नक्कीच आपण चर्चा करणार आहोत. आता तुर्तास मॅच सुरू होतोय. एका बाजूला जर पाहिलं तर जय गणेश क्रिकेट संघ खारी आणि दुसऱ्या बाजूला शशी 11 क्रिकेट संघ देवारे. या दोन संघादरम्यानचा आताचा होणारा हा सामना. सलामी जोडी खारी टीम कडनं आदित्य आणि मंगेश आणि पहिले षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल. अकोटा चेंडू होता पाठीमागे गेला. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला तर कट करायचा होता पण गॅप नाही शोधू शकले. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर होते. जोपर्यंत फील्ड केला जाईल एक धाव या पहिल्या चेंडूवरती पूर्ण. प्रशांत जाधवडे पुन्हा एकदा जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणाहून आलेले संघ आहेत पण कुणबी चषक 2024 साठी ही लढाई मैदानावरती कायम आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. थोडंसं बाहेर चेंडू या मध्ये खेळलाय. एक धाव मिळेल. एक करीने धावसंख्या धावसंख्या पोहोचली थी 2 वरती. फिलहाल अगर देखें तो कुंभी चषक 2024 का ये शाम का सत्र, सुबह के सत्र में बहुत ही बेहतरीन प्रतियोगिता का आयोजन मंडलगढ़ तालुका कुंभी क्रीडा एसोसिएशन प्रेजेंट कुंभी चषक 2024. ऑन सेट पर गेंद को खेल दिया बहुत खूबसूरती के साथ. दायरे के अंदर बढ़िया फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग. 1 रन देने का मौका. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. मुकाबला अगर देखें तो इस वक्त खारी और देवारे. आता देवारे हे मंडणगडवरती आपण जेव्हा जातो बाणकोटच्या दिशेनं अगदी रस्त्यावरचं गाव आहे. धावफलकावरती धावा 3 मैदानावरती गोलंदाज आहे प्रफुल्ल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटमध्ये तुकाराम चांगला संपर्क होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ लेग बाईचा इशारा पंचांचा. 22 लेग बाईज या सगळ्या मिस्टर एक्स्ट्रा मागच्या आपण बघितलं तर 10-12 चेंडू मध्ये भरपूर आलेत. म्हणजे एक विक्रमाच्या जवळ होता. मागचा मॅच 6-16 होता आणि कदाचित विक्रमही रचला गेला असता. तिथून शेवटचा बॉल जो थोडासा वाईड अँगलना हाताळला गेला होता तोही अवांतर झाला असता तर विक्रम रचला गेला असता की एकही चेंडून हाताळता ते आव्हान पार केलं गेलं असतं. म्हणजे 6-16चा मॅच आणि त्यानंतर 1 वरती आला होता आणि तो विक्रम कदाचित रचला गेला होता पण 1 चेंडूवरती 16 धावा झाल्या पहिल्या चेंडूवरती. तोही काही कमी नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी प्रफुल्ल सज्ज होईल. स्ट्रायकरला फलंदाज. अप्रतिम चेंडू आहे. सुंदर टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय आणि अप्रतिम म्हणजे बॅट्समन आपण बघितलं ऑफटमच्या बाहेर आला होता. यावेळेला फॉलो केलं गेलं सुंदररित्या आणि हलकाचं बोट त्या चेंडूवरती फिरवलं होतं आणि त्यामुळे चेंडू बळला. दाभोलकर धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करत असताना खारी 4 बिनबाद 4. ऐकूया सुंदर गाणं सीस त्यानंतर चर्चा जारी राहील. क्रिकेटचा हा महासंग्राम नारंगी घुमतो. कुणबी उत्सवात माझा मंडणगड झुमतो. मंडणगड झुमतो माझा मंडणगड झुमतो. मंडणगड झुमतो माझा मंडणगड झुमतो. तुकाराम सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला वाटतं की मी बरोबर आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे तुमचं स्वतःचं एक व्यक्तिगत आयुष्य असेल, तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करत असाल, तुम्ही समाजामध्ये त्या ठिकाणी वागत असाल क्रिकेटच्या मैदानावरती. आता मी असं का म्हणतो त्याचं कारण आहे कारण मी गोलंदाज करत असेल तर मला वाटतं की मी चांगली गोलंदाजी करतो. मी बॅटिंग करतोय तर मला वाटेल की मी चांगली बॅटिंग करतोय. मी या ठिकाणी फिल्डिंग करतोय तर मी चांगला फिल्डर आहे. माझ्याविषयी माझं मत चांगलं असतं पण मला असं वाटत नाही की समोरचा जो बाकीचे जे लोक आहेत त्यांना पण चांगलं वाटलं पाहिजे की हा गणेश जो आहे ना तो चांगली बॅटिंग करतो, गणेशांना चांगलं या ठिकाणी बॉलिंग करतो, गणेशांना चांगलं फिल्डिंग करतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही समोरच्या अँगलमध्ये देखील बघणं गरजेचं आहे. मग त्याच्याकरता स्वतःला आरशामध्ये बघायचं आहे. म्हणजे आरसा कधी खोटं बोलत नाही. असा जो आरसा असतो ना कदाचित प्रेक्षक दाखवतात, काहीशी आपले समीक्षक असतात तेही दाखवतात की तुम्ही कसं आहात पण ते किती कोण लक्षात ठेवतो त्याच्यावरती डिपेंड आहे आणि त्याचा कोण किती अभ्यास करतो. नहीं तो प्रत्येक जन क्या विचार करते हो ये ऐसा है वो वैसा है, खुद नहीं जानता कि वो तसी कहानी है.
म्हणजे खुद नाही जानता वो कैसा आहे ते आहे. म्हणजे तुम्ही किती स्वतःला समजता किंवा किती तुम्हाला जज करता त्याच्यावरती ते डिपेंड असतं. अपनी बॉलिंग पर विजय राइट अप और विकेट बिना गेंदबाजी कर रहे रत्नात्मक तरीके से गेंद को खेल दिया. गैप में गेंद पीछा कर रहे खिलाड़ी. सुंदर फील्डिंग. 2 रन तो आप नहीं बचाएंगे लेकिन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है. कुल मिलाकर 7 रन बगैर किसी नुकसान के. आदित्य 4 पर बल्लेबाजी करे. मंगेश ने 2 रन बनाए हैं. विनय का यह दूसरा ओवर. प्रफुल्ल के पहले ओवर में केवल 4 रन और इस ओवर में तुकाराम सर अभी तक 3 रन आए हैं. अजून आश्वासक फलंदाजी नाही आहे तितकी आश्वासक जिथून तुम्हाला थोडासा आत्मविश्वास येईल असा. बघा आश्वासक फलंदाजी नाहीये. फ्लॅटेड डिलिव्हरी होती. टस्टअप डिलिव्हरी होती. बीट केलं होतं एअरमध्ये हवेमध्ये थोडंसं बीट केलं गेलं होतं. पुढे आले होते खेळण्यासाठी पण मिस केले चेंडूला. अजून एक निर्धाव चेंडू. सुंदर गेंदबाजी विनय द्वारा. कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे स्ट्राइकर पर बल्लेबाज. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. मिड विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं. इसी 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा 9 रन पर और बल्लेबाज आदित्य के ऊपर सबकी निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है और अभी भी देखिए जैसे कि आपने कहा कि वो पॉजिटिव सोच के साथ बल्लेबाजी होनी चाहिए उस तरह की बल्लेबाजी दिखाई नहीं दे रही है. त्याला म्हणजे जसा उल्लेखही केला की तसा सकारात्मक दृष्टिकोन दिसत नाहीये. बघा हाही पुण्यातला चेंडू होता. तुम्ही पाठीमागे गेल्या. जैसे हमेशा कहते हैं ना आगे वाले गेंद को पीछे नहीं खेल सकते पीछे वाले को आप आगे नहीं खेल सकते. हा पुण्यातला चेंडू होता. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हिट विकेट. ओ म्हणजे आपण ही चर्चा करतो ना आगे वाले को पीछे नहीं खेल सकते. आपने आगे वाले को इतना पीछे खेला कि आपको पीछे जाना पड़ा. इथून विकेट आलाय. धाव नाही आहे. गडी बाद झालाय. पहिल्यांदा लागलं की रन पूर्ण झाल्यानंतर पाय 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 रन कंप्लीट आहे ना. नाही नाही आउट आउट. स्ट्राइकर की तरफ. अच्छी गेंद बहुत अच्छी गेंद थी. मिडल स्टंप पर गेंद और इसी के साथ अगर देखें तो और एक झटका. विकेट गिरने का सिलसिला जारी. वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है लेकिन गेंद बल्ले के ऊपर भारी है. उल्लेख केला की आता बाबा चेंडू आता बॅटवरती भारी आहे. खरं याच्या अगोदर ना हिट विकेट झाला होता पण आता विकेटला हिट केले. विजयनं आता विकेटला हिट केले. मागचा हिट विकेटचा होता गडी पण आता विकेटला हिट केले. 2 विकेट लागोपाठच्या गमावल्या. म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख केला की आश्वासक फलंदाजी काय असते. मिडल ऑफ द बॅट येऊन खेळणं काय असतं. ज्यावेळेला तो आवाज येतो टॉक्सचा त्याच्याने येणारा तुमचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुम्हाला फटके खेळण्यासाठी अजून नवी ऊर्जा देत असतो. ती नाही पाहिली मागच्या 12 चेंडूच्या खेळामध्ये कदाचित ती नाही पाहिली. म्हणून आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ जो करंट रेटेड खाली आहे 5च्या जवळ आहे आता थोडासा मागे सरलाय. तिवारी की गेंदबाजों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. नए बैटर मैदान के अंदर आए प्रीतम पैरी. बल्लेबाज मंगेश 2 पर खेल रहे. विकी का विकेट खोने के बाद प्रीतम पैरी को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए. इस ओवर की अगली गेंद विकास. खराब शॉट अच्छा नहीं है. टिप ऑफ टाइम के बाहर. अब स्क्वायर कट करने के लिए जा रहे लेकिन वो तरीका भी बिल्कुल अच्छा नहीं है. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन के संभावना को बंद निरस्त किया. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 9 रन और 2 विकेट आपने खो दिए हैं. 2 विकेट के नुकसान पर 9 रन. विकास आता गोलंदाजीसाठी रेडी होतोय. 9 अजून लढण्यासाठी किमान 10-12 धावा शेवटच्या षटकामध्ये 10-12 धावा येणं आवश्यक आहे. क्रॉस बॅटर फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. वेगानं चेंडूवरती आलं. एकच धाव या चेंडूवरती. कारण एक सामना याच्या अगोदरचा पाहिलाय तिथून 24 धावा डिफेंड केलेल्या होत्या आणि ते आता तितक्या धावा जर त्या फलकावरती आल्या तर कदाचित तुमच्या गोलंदाजाला ती ताकद येईल आणि मॅचही थोडासा बनेल. कुणबी चषक 2024 आपण तुकाराम सर मैदानावरती अतिशय चांगलं क्रिकेट बघतोय. परंतु आणखीन एक महत्वाचा मुद्दा त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. दापलकरती धाबा आहेत 2 अंकामध्ये 10 2 गणाच्या मोबदल्यामध्ये. खरीप प्रथम बॅटिंग करत असताना 4 चेंडू शिल्लक आहेत.
हा जो फटका सातत्याने खेळला जातोय. बॅट्समनने 4-5व्या स्टंपवरती यायचं, मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळायचं. परंतु सर्वात महत्त्वाचे कुणबी चषक 2024 अगदी गावाकडनं देखील खेळाडू आलेत, मुंबईतले खेळाडू देखील खेळतात. स्वतःला आजमावण्यासाठी नारंगीचं हे मैदान निवडले गेले आयोजकांनी. स्वप्न सगळ्यांचंच होतं की नारंगीच्या मैदानावरती खेळायचं आहे, परंतु यावेळेला प्रत्येक खेळाडूला आजमावलं जाईल. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी स्वतःला तपासण्याची गरज आहे. मी कुठे आहे ते पुन्हा एकदा आरशात पाहण्याची संधी या मैदानावरती तुम्हाला मिळेल. नक्कीच मिळेल. त्या ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करतोय की तुम्ही इतक्या लांबून दूरवरून या मैदानावरती दाखल झालात, मग तुम्ही तयारीनिशी यायचं आहे. तयारीनिशी यायचं आहे की इतक्या विस्तीर्ण मैदानावरती आपल्याला खेळायचं. टर्फची विकेट आहे, थोडंसं वेगवान आउटफील्ड सुद्धा आहे, मग तुम्ही तयारी करायची आहे. त्या तयारीनिशी तुम्हाला या मैदानावरती यायचं होतं. कारण ती तयारी थोडीशी कमी पडली एखाद्या टीमची आणि ती धापलक थांबलाय सध्याच्या घडीला. अपने बोलिंग पार्टनर विकास तैयार, राइट अप हो, 2 विकेट गेंदबाजी कर रहे हैं. टॉस गेंद ऑन सेट पर खेलते हवा में गेंद के नीचे खिलाड़ी लिया, कैच आउट. मैदानात टीम आहे खारी, परंतु यावेळेला आपण बघितलं तर देव्हारे टीम त्यांच्यावरती पडले भारी. मैदानावरती देवारी संघानं खूप चांगली कामगिरी केली आहे. आणि आता आमचा श्री डीजे आपला आला की तो वेगळ्या प्रकारची सुंदर गाडी वाजवतो. त्याने विचारलं पाहुणे जेवला काय? बाबा आता संध्याकाळची वेळ झाली, चहाचं टायमिंग झालंय. संध्याकाळची वेळ चहाचे टायमिंग झालंय. थोड्याच वेळात या मंचावरती चहा देखील आपल्याला बघायला मिळेल. जसं तुम्ही उल्लेख केला की श्रीचा आलं की वेगवेगळ्या ताटणीची गाणी ते पडलं आलं, पण काय काही उशिरा थोडंसं अजून जेवलं नसेल त्याला संधी आहे. आता ही टाईम आहे आणि गावाकडे जर पाहिलं तर यावेळेला आपण पुन्हा एकदा थोडंसं अल्पहार घेतो तसंही वेळ आहे. शेवटचा बॉल अपील झालं, अपील. यष्टीरक्षक बघा पहिलं तर कॅचसाठी केला टेप, त्यानंतर धावासाठी प्रयत्न केला, पण यानं त्या कारणाने गडी बाद झाला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावा फलकावरती येत्या 10. हे षटक आले, फक्त 1 धावाचं षटक हाताळला गेलाय विकासनं. सुंदर षटक हाताळले, फक्त 1 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. जे आम्ही चर्चा करत होतो आश्वासक फलंदाजी नाही झाले आणि तोच कित्ता भारी. खारीब यावेळेला प्रथम माटेकर असताना धावफलका धाबा 11 धावांचं आव्हान यावेळेला खारी संघानं देवारी संघासमोर ठेवलंय. आणि निश्चितच या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला मिळालं. तर राजू, पुढच्या मॅचचा जर टॉस असेल तर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. फक्त 11 धावांचं आव्हान आहे. नक्कीच टॉस झालेला आहे. टॉस आपण करणार नाही आहोत आता पुढील मॅचचं, कारण ऑलमोस्ट टॉस झालेले आहेत. यानंतर आपण छोटासा ब्रेक नाही घेणार, कंटिन्यू चालू राहणार आहे. मात्र त्या अगोदर या ठिकाणी या स्पर्धेला ज्यांचं फार मोठं योगदान आहे ते म्हणजे सर्व संघांना दिलेले टी शर्ट्स माननीय आदरणीय संदीप राजपुरे साहेब, ज्यांची उपस्थिती आपण उद्घाटन सोहळ्याला पाहिली, ज्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. समाज नेते आदरणीय भाई पोस्टे साहेब यांचं योगदान आणि प्रथम पारितोषिक ₹30,000 व रोख आकर्षक चषक प्रतीत यश उद्योजक मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ मुंबई अध्यक्ष मनोज शेठ गागरून साहेब यांच्याकडून मुक्काम गाव आपण पाहिलं धामणी गावचे सुपुत्र प्रतीत यश उद्योजक यांचं देखील धन्यवाद. ₹30,000 व आकर्षक चषक दरवर्षीप्रमाणे नेहमीच ते म्हणतात की ज्या वर्षी स्पर्धा होणार त्या वर्षी दरवर्षी माझ्याकडून प्रथम पारितोषिक असणार आहे आणि ते या ठिकाणी आपण पाहत आहोत. द्वितीय पारितोषिक केरी गावचे सुपुत्र एक प्रतीत यश उद्योजक सुनील शेठ शिगवण साहेब 15,000 रोख व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक कैलासवासी आनंदीबाई अंबाजी रटाटे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दीपक अंबाजी रटाटे आंबवली गाव यांच्याकडून 5,000 रोख व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक गावनवाडी गावचे विकास शेठ भोगल साहेब यांच्याकडून 5,000 व आकर्षक चषक. पाचवं पारितोषिक आंबवली गावचे सुपुत्र आदरणीय महेंद्र शेठ रटाटे साहेब ₹5,000 व आकर्षक चषक. मालिकावीर आतले गावचे सन्माननीय संजय बेंडल यांच्या सुपुत्र कुमार ओमकार संजय बेंडल यांच्याकडनं 2,500 व चषक. त्याचप्रमाणे संदीप अर्जुन चाचले घुमरी यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज 1,000 व चषक. उत्कृष्ट गोलंदाज कुमार प्रथमेश किजबिले 1,000 व चषक. सामनावीर सनी स्पोर्ट्स सनी शिगवण घुमरी यांच्याकडून सर्व टी शर्ट जे आपण मॅन ऑफ द मॅचचे देत आहोत ते, त्याचप्रमाणे अंपायरचे टी शर्ट्स आपण पाहत आहोत. आणि दत्ताशेठ गोठल साहेब गोठे बंदरबाडी आणि एक आयोजक, एक जबरदस्त योगदान ज्यांना आपण पाहिलं दत्ताशेठ क्रिकेट स्पर्धेमध्ये, यांच्याकडून प्रत्येक
या संपूर्ण आज आणि उद्या 2 दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा जो खेळाडू असणार आहे फलंदाज, याला 15,000 रुपये रोख रक्कम देऊन त्याचा गौरव सन्मान करण्यात येणार आहे. तर यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व कार्यकारिणी कमिटी सदस्य यांचे देखील धन्यवाद. चारी पंच जी कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय, आदरणीय लेजंड टेनिस क्रिकेटर अनुभव ते म्हणजे सुरेश दळवी सर, त्याचप्रमाणे युवराज दांडेकर, अमित वाघमारे आणि अक्षय चव्हाण, आमचे सहकारी समालोचक मित्र. आपण नेहमीच ज्यांना मोठमोठ्या स्पर्धेमधून ती स्पर्धा यशस्वी करताना एक सुमधुर आवाज ऐकला ते म्हणजेच प्रसाद परब सर. त्याचप्रमाणे संपूर्ण भारतभर भ्रमण करताना आपल्या आवाजाची एक वेगळी जादू ज्यांचे आपण नेहमीच राष्ट्रभाषा हिंदीमधून पाहिलंय ऐकलंय ते म्हणजेच प्रशांत आदवडे सर. या परिसरात पालघर, ठाणे, घोडबंदर या परिसरामध्ये नेहमीच आणि सुप्रीममध्ये इंटर सुप्रीममध्ये ज्यांनी योगदान दिलं असे तुकाराम मांगेला सर. आमचे सर्व डीबीएन लाईव्हची टीम ज्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण एक सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट आपण संपूर्ण आपल्या भारत देशाच्या बाहेर देखील जे आमचे समाज मित्र आहेत जे पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ते डीबीएन लाईव्हची संपूर्ण टीम. त्याचप्रमाणे आमचे मयूर आणि श्री डीजे यांचे धन्यवाद. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करताना नारिंगी क्रिकेट क्लब नारिंगी यांना देखील आपण विसरून चालणार नाही, कारण त्यांच्या माध्यमातून एक चांगलं मैदान या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातो या पुढील मॅचच्या धावतं वर्णन ऐकवण्यासाठी प्रशांत आदवडे सर आणि तुकाराम मांगेला सर यांकडे. थैंक यू, धन्यवाद. थैंक यू सो मच राजू कोड़े. जीतने के लिए 11 रनों की जरूरत है और गेंदबाजी का बागडोर से मध्य गेंदबाज आदित्य सामना करेंगे योगेश. 11 रन आपको डिपेंड करने हैं. चला 11 धावांची गरज आहे आणि पहिला चेंडू आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. एक विशेष सन्मान दरवर्षी प्रशांत सर, तुकाराम मांगेला सर आणि प्रसाद परब सर मी सांगू इच्छितो. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन यांच्या वतीनं क्रीडा पुरस्कार जाहीर केला जातो. यावर्षी गतवर्षीचा 2022-23चा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला साईराज फणसे उंबरशेत, उत्कृष्ट फलंदाज वैभव भोगल गावणवाडी, उत्कृष्ट गोलंदाज मयूर बाईत गावणवाडी आणि सर्वोत्कृष्ट संघ श्री जनाई देवी क्रिकेट संघ गावणवाडी यांचे देखील अभिनंदन, आभार. ज्यांचं योगदान या ठिकाणी या स्पर्धेला ते खेळाडू देखील आपण पाहत आहोत. उद्या देखील काही विशेष व्यक्तींचा सत्कार सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तुर्तास तरी धावांचं लक्ष मोठं नाही आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सज्ज झालेला आहे संघ. बघूया काय घडतंय उर्वरित या खेळामध्ये आणि या षटकामध्ये. ओव्हर टू प्रशांत. थँक्यू. आदित्य टिप ऑफ टर्म के बाहर था, गेंद को ऑनसेट पर खेल दिया. खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है, 1 रन लेने का मौका दे मारे टीम जिन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी. तो कारण सर आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट प्रफुल्ल, विजय आणि विकास यांची झकास कामगिरी. म्हणजे एक पण नो बॉल नाही टाकलाय, वाईट बॉल नाही, मिस्टर एक्स्ट्राच नाहीये. अशी गोलंदाजी करता येऊ शकते हे या ठिकाणी देवारी संघाने दाखवून दिले. अप्रतिम मारा केला, तिखट मारा आणि त्याला यशही लाभले. म्हणजे त्यांच्या त्या तिकड मारायला त्यांना यश लाभले. प्रतिस्पर्ध्याला त्यांनी 10 वरती ऑल म्हणजे रोखलंय, हे त्यांचं यश आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही एक्स्ट्रा दिला नाही याचा अर्थ काय माहिती का, आता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम खारीला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावा लागणार. त्यांनी तुम्हाला एक्स्ट्रा दिले नाही आहेत पण तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लाभावं लागणार आहे. सामान्य नाही तर अतिसामान्य कामगिरीच तुम्हाला या मॅचमध्ये या सामन्यामध्ये जिंकू शकतं. बिल्कुल सही है. अपने पूरी बात पर गेंदबाज आदित्य राइट अप ओवर द विकेट. अब में गेंद, ओह क्या मौका था. मौका तो बार बार नहीं आएगा लेकिन मौका बिल्कुल था गेंदबाज आदित्य के लिए. विकेट चाहिए और विकेट गुच्छे में चाहिए और विकेट ही आपको बचा सकते हैं. एकच म्हणजे तिचेच म्हणजे ऑप्शन आहे तुमच्याजवळ तोच आहे. जास्त काही ऑप्शन नाही तुमच्याजवळ. विकेटचा एकमेव ऑप्शन तुमच्याजवळ आहे. म्हणून मी म्हटलं ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट. आता मागच्या चेंडूवरचा झेल कठीण होता पण टिपायचा होता. असे झेल जर टिपले तर त्याच्यानं येणारी ऊर्जा तुम्हाला आणि प्रतिस्पर्ध्यावरती तुम्हाला थोडासा जो अंकुश राखायचा आहे तो तुम्ही राखू शकला असता. हा कुठं चेंडू होता, उंच फटका, प्रयत्न जरूर करा. शरीराचा चेंडू हाताळला, अपील झालाय त्या गोष्टीचा उल्लेख आम्ही करतोय की त्या तुमच्या समोरच्या संघाने चांगली कामगिरी केली पण असं नाही की तुम्ही नाही करू शकत. पण त्या दिशेनं तसा विचार सध्याकडला गोलंदाज करतोय. या षटकामध्ये चांगला खेळ चाललाय. आदित्य बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. कॉम्बॉक्सिंग से राइट अप ओवर द विकेट. एक बार फिर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद गति का इस्तेमाल किया, गेंद को स्टीयर किया. थर्ड बैट बॉल की तरफ गेंद जा रही है. गेंद बाउंड्री के बाहर, बाहरी किनारा और भाग्य का सहारा. गेंद बाउंड्री के बाद 4 रन.
4 धावा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, रिप्ले जरी पाहिला ना बघा, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटची फेस ओपन केली आणि काय मध्ये चेंडू ज्यावेळेला पडला ना त्यावेळेला त्याने गिरकी घेतली आणि त्या क्षेत्राची फिरकी घेतली, दोन्ही घेतली. चेंडूनं गिरकी घेतली आणि त्या क्षेत्राची फिरकी घेतली, कारण तिथे जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याच्या कधी लक्षात द्यायला हवा होता. बॅटची फेस ओपन केले, थोडासा स्लाइस कट केला, याचा अर्थ फिरकी घेणारच आणि तीच घेतली त्याची. हा यू टर्न होणार मैदानावरती आपण बघितलं तो चेंडू टर्न होणार तो, पण हा अंदाज पण असणं गरजेचं आहे. तुम्ही पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण करता, तुम्ही गलीमध्ये क्षेत्ररक्षण करता आणि फ्लँक थ्रीमध्ये क्षेत्ररक्षण करता, त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव असणं गरजेचं आहे. आता प्रॉब्लेम काय झाला, इतकी चांगली गोलंदाजी आदित्यने पहिल्या षटकात केली, परंतु शेवटच्या चेंडूवरती जो चौकार आला त्यामुळे प्रेशर रिलीज झाले. धापलकर धाबा आहेत एकूण 8, जिंकणा करता 3 धाबांची आवश्यकता. रिंकेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल, खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकरला फलंदाज योगेश 2 वरती घेतोय. वैभवने केल्यात 5 धाबा, फक्त 11 धाबांचं आव्हान आहे. रिंकेश राईट अप ओव्हर द विकेट. अकोट्यामध्ये चेंडू थोडा ऑफस्टमच्या बाजून ऑन साईडला खेळलाय, ऑन साईडला फायनलमध्ये क्षेत्ररक्षक 1 धाब या ठिकाणी घेतली जाईल. तुझी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा आरामात पूर्ण होत आहेत. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा खिशात बँक बॅलन्स नसतो, म्हणजे पैसे जास्त नसतात ना, तेव्हा स्थिती फार नाजूक असते, म्हणजे ते चेहऱ्यावरती पण दिसते. आता तशी स्थिती इथे खारी संघाची झाली, ही खरी परिस्थिती आहे. खारीची खरी परिस्थिती बरोबर आहे, पण ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती दाखल झाला ना त्यावेळेलाच ते दिसून आलं होतं. तुमची बॉडी लँग्वेज, तुमची देहबोली जे होते ना, कांदे थोडेसे कुठेतरी खाली गेले होते. हलक्या हाताने चेंडू खेळ आहे, 1 धाव सेन्सिबल खेळण्याचा प्रयत्न, विजय झालाय टीमला आरामात. देवारे टीमनं या सामन्यामध्ये विजय संपादित केला. 11 धावांचा जे आव्हान, जे लक्ष ठेवलं होतं ते पार केलंय. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्याच्यावरती चर्चा होईल, कारण एक तर तिन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, एकास एक तोड कामगिरी तिघांनी केले. बघू निवड कोणाची या 3 खेळाडूंपैकी.